तुम्ही जर बंगल्यात, तुम्ही जर जंगलात असाल तर मी बंगल्यात राहून काय उपयोग आहे? कारण मालक हा जंगलात असला तरी बाईसाठी ते जंगलच मालापेक्षा मोठं आहे. ऐकू राहिले का? अरे ह्या बायका ना काही काही नवऱ्याला इतका वनवास आणला हो, काय सांगा तुम्हाला. आणि सीता माता रामासंग गेली. आपला नवराच देव आहे हा आदर्श घालून दिला सीता मातेनं. पण जर सीता माता पतीशी इतक्या निष्ठावान होत्या, मग पतीनं बी पत्नीशी तसंच राहिलं पाहिजे. माझ्यासाठी सीता वनात आली, आता सीतेवर अडचण आलेली आहे, संकटात आलेली आहे, मी सुद्धा तिचं संकट घालवलं पाहिजे. आणि ज्या वेळेला सप्तपदी केली जाते पुरुषांनो ध्यानात ठेवा, हातावर पाणी घेतलं जातं, अग्नी नारायणाच्या 10 दिशेच्या मायबापाच्या गौमातेच्या साक्षीनं शपथ घेतली जाते, धर्मेच अर्थेच कामेच नाते चरामी नाते चरामी नाते चरामी. मी धर्मात अर्थात कामात तुझी प्रत्यारणा होऊ देणार नाही, तुझं संकट हे माझं संकट असेल अशी शपथ घेतो नवरा. म्हणून राम हे सीतेसाठी युद्धासारखं आव्हान स्वीकारलं आणि सीता मातेला परत आणलं महाराज. म्हणजे पत्नीनं पतीशी निष्ठेनं राहायला पाहिजे, बायको पतिव्रता पाहिजे, तसं नवरा सुद्धा पत्नीव्रता पाहिजे. तुम्ही ध्यानावर आहे का? म्हणजे यानं पतिव्रता राहायचं आणि यानं हिच्या घरातून तिच्या घरात, तसं नाही जमत भाऊ. आपण बी तितकंच ओरिजिनल पाहिजे. विठाला विठाला रामाच्या जीवनात एकच बायको. पुन्हा सीता माता वनात गेल्या, पुन्हा लग्न केलं. राम प्रभूच्या बापाला 700 बायका होत्या. किती? 700. पण रामाला एकच पत्नी. पण आता श्रीकृष्ण भगवान बाबा 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 ह्यो कोणीकडे साप्त्याला गेला तर घेऊन आता एका मांडवात मारा 16,100 बायका संग लग्न केलं एकाच मांडवात. अंतरपट बी एकच मजला, एकी कोणी हात जोडेल एकटा आणि तिकून 16,100 जणींना हात जोडलेले. विठाला गोपाल बर का, लक्ष देऊन ऐका. भगवान बरं आता असं आहे, माणसानं बायका कराव पण तिची सोय ठेवता आली पाहिजे. आता एकच बायका आहे त्यानं नवरे सोयीला लावली. भगवंताचं असं होतं, जेवढ्या बायका तेवढ्या सगळ्या खुश, कारण रोज भगवान त्यांच्याकडे जायचे महाराज. बरं तो अनंत रूप घेणारा होता. एका काय झालं, नारद म्हणले देवाला, देवा मला असं वाटतं लग्न करावं. म्हणजे मला नाही, माझं झालेलं आहे. नारदाला तर भगवान म्हणले बा तुम्ही बायोडाटा पाठवून द्या, पाहू आपण एखादा ठेपा. परत नारद म्हणले आता ठेपा पाहिल्यापेक्षा तुझ्याकडं काय कमी का, पा चावडीवरच दरोडा तोही देणे एखादी. भगवान म्हणले खरंय बाबा, ठीक आहे माझी देतो, पण ऐक जिच्या घरी मी नसल ती तो घेऊन जायची मला न विचारता. आता किती घर पान होती. नारदाला वाटलं एका घरी असलं म्हणजे दुसऱ्या थोडी असणार आहे. पहिले गेले रुक्मिणीच्या घरी, भगवान दात घासतायत. दुसरे गेले सत्यभामेच्या घरी, भगवान चूळ घेत आहेत. तिसरे गेले जामवंतीच्या घरी, भगवान स्नान करतायत. चौथे गेले कालिंदीच्या घरी, भगवान वस्त्र परिधान करतायत. सगळ्या घरी ते तुम्ही माणसाला आत्मधून दरवाजा असेल. नारदानं इकडची लाईन सोडून थेट त्या लाईनीत गेले, तरी कृष्ण भगवान तिथं आहेच. नारद महाराज ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं ते जे असतं ना स्क्रीन, त्याच्या पुढे गेले, रिमोट दाबलं, सगळे एकदम पाहिलं 16,000 तर सगळ्या बायका जोडे उभाच एकदम. मग ते म्हणले अनंत रूपे अनंत वेसे. महाराज 16,108 बायका पण एक बी नाराज नाही, आणि आपली एकच तरी परत आदळी. तुमचं नाही माहिती मला, पण माझं सांगतो, मी संसारिक आहे महाराज. बायको म्हणती तुला बोंबलं तर झिंडाचं होतं तर लग्न काय केलं. जाऊ द्या विठाला विठाला.